पैसा जमा झाल्यावरती फायनली तो गोव्याचा दिवस आलाच. मग काय पहाटे सकाळी 4:23ला सगळे तयार होऊन आले. तयार होऊन आल्यावरती बॅगा टाकला, तिकीट टाकल्यावरती सगळेजण लागले, एक पोच दिला. पोच दिल्यावरती दादाने आमच्या गाडीसमोर नारळ फोडलाच. तसा गाडीसमोर नारळ फोडल्यावरती लगेच गाडीला स्टार्टर मारला की थेट निघालो गोव्याच्या दिशेला. गोव्याला जात असताना पण आम्ही अनुस्कुरा घाटामध्ये गेल्यावरती निसर्गरम्य वगैरे सगळं बघितलं. लय भारी वाटतं. इकडे तिकडे कडी होती, तर डोंगर कडी होती, तर वळणी बिणे लय वाकडी तिकडे होती तर तेवढ्यात मग आम्ही कधी थांबलो. मग लागलो आम्ही व्हिडिओ काढायला, सगळे लागले हसायला. काय सकाळचं वातावरण चांगलं असल्यामुळे लय भारी वाटलं. मग तेवढ्यात मला पण हुकी आली, मला पण काय राहावं ना. मग मी पण स्लो मोशनमध्ये एक व्हिडिओ काढला निसर्गरम्य वातावरणात. लय भारी वाटला. आबाळ बिबाळ डोंगर लय भारी. मग पुढे गेले तो गाड्याचा व्हिडिओ काढला. तेवढ्यात एक जो म्हणला लगेच गाडीचा पण व्हिडिओ काढ कर. बरं बाबा काढतो म्हणलं. मग गाडीचा एक व्हिडिओ काढला. मग वाकडी वळणावरती थांबलो, गाडीचा व्हिडिओ काढला. गाडीचा व्हिडिओ काढून गेल्यावरती भूक लागलीवरती लगेच पर्यंत आम्ही थांबलो की मिसळपावरती दणका दिला. मिसळपाव खाया चालू केली, एका दादा हाणलं. लगेच आम्ही मग पोर्तुगीज सैनिक हे बघा तिथं गेलो. तिथं गेल्यावरती स्तंभ होते, तर ते असं बघितलं. तिथं गेल्यावर फोटो व्हिडिओ काढलं तर. आणि तिथून गेल्यावरती मग लगेच पुढं आम्ही थेट निघालो गोव्या दिसला. गोव्यात जशी आमची एंट्री झाली, मग काय मी पुढं ही माझ्या मागणं बोटी बिटी नारळाची झाडे बिडं लय भारी होती. तर जसा मी पुढं झालं तशी ही माझ्या मागणं आहे तीच. जसं काही नवरा बायको जसं असं तसं ही दोघं माझ्या सोबतीलाच. मी पुढे गेलो की ही सोबतीला आहे तीच. मग काय समुद्रावरती घेऊन गेलो. त्यासनी पाणी बिणी दाखवलं मला. हे बघा असं पाणी असते, समुद्राचं खारं असते पाणी. मग तिथून झाल्यावरती माझ्यावरती फोकस थोडासा केला. त्याला बोलल्यागत केलं की लगेच तिथून निघाला. मी लगेच पुढे निघाल्यावरती मला काय राहणं झालं. परत एकदा जोश आला अंगामध्ये. समुद्र किनाऱ्यावरती एक जंप असा मारली मस्तपैकी उडी मोठी. जशी उडी मारल्यावरती लगेच ह्यांना आली परत हुकी. ही म्हणजे तर तू एकट्याचा व्हिडिओ काढतो, माझा पण काढ. मग या दोघांचा आणि व्हिडिओ काढला. व्हिडिओ काढून झाल्यावरती संध्याकाळ झाल्यावरती बागा बीच एकदम लय भारी दिसायला लागला. लायटिंग बिटिंग मागा जसं मला बघा तसं लायटिंग बिटिंग होत्या. नंतर मग आम्ही संध्याकाळ मार्केटला गेल्यावरती काय ही दोघं पुढं मी यांच्या मागणं. मग मार्केटला गेल्यावरती मग एका साईडला चैनी बिनी लहान थोडं मुलांचं होतं. त्या साईडला चिनी मातीच्या मूर्त्या बिरत्या होत्या. आता पब्लिक म्हणजे जाम खचाखच भरलेलं एकदम. ही दोघं पुढे मी यांच्या मागणं. पुढे गेल्यावरती एक फॅमिली रेस्टॉरंट दिसल्यावरती मग लगेच आम्हाला जेवणाची तलब झाल्यावरती मग आम्ही गेलो हॉटेलमध्ये गेल्यावरती मग काय एक जण मला की काय ते बोल की बाबा गोव्याविषयी माहिती सांग. मग मी काय गोव्याविषयी थोडीशी माहिती सांगितली. हा सांगितलं तसं नाही ह्याहून त्याहून लय काय बोलून झाल्यावरती जेवण मागल्यावरती मग काय सगळ्यांनी मारला की ताव जेवणावरती. रोट्या बिट्या चिकन बिकन एकाने शाकाहारी जेवण मागलं होतं. मग शाकाहारी जेवण खाल्लं. जसं आमचं जेवण जसं झाल्यावरती लगेच परत आम्ही निघालो बागा बीचवरती गेल्यावरती मग काय जिकडे तिकडे लाईटिंग बिटिंग डॉल्बी बिबीनुसार डान्सेस. मग वाजल्या 2-3 वाजल्यानंतर परत आली झोप आल्यावरती मग काय खाणापिणारी एका साईडला आणि नुसती खाणारी एका साईडला. मग काय सकाळी उठल्यावरती लगेच पुरी भाजीवरती ताव मारल्यावरती लगेच थेट निघालं लगेच आर्नोल्ड बीचवरती गेल्यावरती काय इकडे तिकडे पाणीच नुसती माणसं. ज्या साईडला बघा तिकडे माणसं नारळाचे झाडे बिडेवरती तर मस्त. पुढे जाऊन बघतो तो काय एक मोठं जहाज बिग डॅडीचं कसून नावाचं कसलं भारी दिसत होतं माहिती आहे का. तिथं गेल्यावरती लय भारी वाटलं. मग आम्ही म्हणलं की पाच बीच काढून आतमध्ये गेल्यावरती तर काय एक नंबर वाटलं भारी. गेल्यावरती मग तिथनं मग आर्नोल्ड बीचवरतून गेल्यावरती पुढं आलो. फोटो काढलं मस्तपैकी व्हिडिओ काढलं. बीचवरती फिरून झाल्यावरती साईडला आर्नोल्ड किल्ला होता. आर्नोल्ड किल्ल्यावरती गेल्यावरती मग आम्ही आर्नोल्ड किल्ला बघितला. किल्ला बघून झाल्यावरती आमचं की लगेच आम्ही लाईट हाऊसला गेल्यावरती लाईट हाऊस आम्ही तिथून बघितलं. लाईट हाऊस बघून झाल्यावरती पुढे लगेच की प्राचीन काली फोटो वगैरे बघितलं. फोटो बघून झाल्यावरती पण आम्ही बीचवरती आल्यावरती शेवटचा एक व्हिडिओ काढला मस्तपैकी चालून झाल्यावरती मग काय शेवटी पण आम्ही गाडीला किक मारली. तसं गेलतो मामाच्या गावाला आणि आलो परत आमच्या गावाला. मग काय गाडीमध्ये नुसता दंगाच तुझा ना माझा जीव ग जीवन ह्याऊन त्याऊन नुसती गाणी